मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज एंटर होतोय. ए बाजू ये ना बाजू ये. तर गोलंदाज बाळा वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं गोलंदाज बाळा मैदानाच्या आतमध्ये प्रथम गोलंदाजी करताना जे कालिकमध्ये कालवार संघाचा सलामी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम इंटर झालेली आहे. दोन महत्त्वाचे फलंदाज एका बाजूला राजन दुसऱ्या बाजूला राजू. भरत पाटील पॅम टीम वीर तानाजी दापोडे संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम करतो फलंदाजी. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून वारंवार चुका देखील आपण फलंदाज राजन पाटील याच्या बॅटमधून पाहतोय. साजेची कामगिरी पहिल्या दोन चेंडूचा आपण विचार केला तर सत्ता आली नाही आहे. स्विंग इन मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. ओव्हर क्रमांक पहिलं अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज बाळा पाटील. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. आता मात्र फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका सजवता आला नव्हता. फलंदाज राजन याला बोल काय कमालीचा चेंडू काय कमालीचा चेंडू. 3 डॉट चौथ्यावर फलंदाज. सुनील पाटील बातमी का नाही म्हणते. थांबा 5 मिनिटं थांबा थोडं. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं विकेट प्राप्त करताना बिग विकेट बडी सफलता यावर प्राप्त होतो गेंदबाज बाळा याच्या माध्यमातून चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय नरहरी. एक धाव घेण्याची संधी पंचांचा एक बाईचा इशारा एक धावेचा निर्बाळ एक धावणी संघाचा श्री गणेशा. धावसंख्या होती 1-1. ओव्हर क्रमांक पहिले प्रगतीपथावर आहे. दोन दिग्गज संघ आपण पाहतो तालुका क्रिकेटमधून. एका बाजूला भारत पाटील पॅम टीम वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जय कालिकमाता कालवार. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फौजीकडा संघ आपण पाहिला वीर तानाजी दापोडे. मात्र महत्त्वाचा पहिला फलंदाज राजन याला या सामन्यामध्ये साजेची कामगिरी सत्ता आली नाही. 0 या धावसंख्येवर फलंदाज बाद झाला. राजू पाटीलच्या बॅटमध्ये सुंदरसा चेंडू फ्लिक झाला ऑन साईडला जातोय. परंतु कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून दीपक म्हात्रेचं मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामधून फलंदाज राजू पाटील याची खेळी संपुष्टात. मात्र कधी कधी ही देखील संघाची फार मोठी रणनीती असते. एखाद्या मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी पाचन करायचं असते आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी हा फलंदाज वय वर्ष 45 आपलं स्वतःचं आत्मदहन करतोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज राजू पाटील बाद. कोणाकडनं महेश भोयर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज एंटर होते नरहरी. न्यू बॅट्समन दिनेश. आता परिपूर्ण मजल खरे राहताना दिनेशाच्या खांद्यावर असणार संघाचा सर्वात महत्त्वाचा बिग हिटर आहे. संघ देखील थोडासा अडचणी पहिल्या ओव्हरमधून जर आपण विचार केला तर साजेची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी दापोडे संघाला साधता आली नाही आहे. मात्र उर्वरित 3 ओव्हरमधून बघूया हा कमालीचा खेळ दिनेशाच्या माध्यमातून केला जाईल का. मात्र मैदानामध्ये आपण नरहरी पाटील यांना देखील पाहतोय. तालुका क्रिकेटचा उत्तम क्रिकेटर आणि अग्री समाजाचा उत्तम गायक आहे. बघा नरहरी भाऊ तुमच्यासाठी देखील या ठिकाणी बक्षीस आलेले आहे.
महेश पाटील यांच्याकडनं आपल्या बॅटमधून सलग 2 चेंडूमधून महेश भोईर यांच्याकडनं हे बक्षीस आहे. सलग 2 चेंडूमधून 2 मोठे षटकार आले तर तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. दुसऱ्या षटकाला रंभ पारंभ आणि गोलंदाज येतोय. नितेश आहे का? नितेश गोलंदाज नितेश येतोय. तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची पंचांचा वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ धावसंख्याकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 4. नरहरी पाटील सध्या नॉनस्ट्राईकला आहेत आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे मॅचमधून आपण पाहतोय. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा मानसमध्ये चेंडूची लाईन व्यवस्थित हिट करता आली नाही आहे. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला होता फलंदाज दिनेश पाटील याला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि बीट करतो फलंदाज दिनेश पाटील याला. चेंडूला सुंदरसा स्पंज केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो. महत्वाची दुसरी विकेट प्राप्त करतो गोलंदाज नितेश. सचिन स्कॅनर तर पाठवणार. स्कॅनर येत नाही ना. गेले बघ. नेट तुझा चालू आहे. नेट चालू आहे माझा. माझा पण वाडे शॉट. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. फलंदाज कोण आहे? निलेश याच्या बॅटमधून डावखुरा फलंदाज निलेश याच्या बॅटमधून राजा माझे अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका निलेश पाटील याच्या बॅटमधून. संघाला ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका. गोलंदाज पुन्हा एकदा नितेश राईट आर्म राऊंडचा मारा करतो. आता मात्र पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. त्याच षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून दिलं जात आहे. सगळे धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावसंख्या ती 3 बाद किती झाल्या? 10. कालवार विपक्ष दापोडा या 2 यजमान संघामधून अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मात्र दापोडा संघ थोडासा बॅकफुटला आहे. दापोडे हा संघ थोडासा बॅकफुटला आहे. साजेशी कामगिरी या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केले. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. आज मात्र जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि कमालीचा खेळ निलेश पाटील याच्या बॅटमधून केला आपण पाहतोय. चेंडूला सुंदरसा स्वीप केला. फाईन सीमार्शे क्लिअर करणारा चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 14. ओव्हर क्रमांक 2.
लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी असेल ओव्हर क्रमांक दुसऱ्यामधून. चांगला चेंडू तिथे स्वरूपात चेंडू सुंदरसा ऑनराईचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप विकेटला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 16 धावा 8 धावेची सरासरी धावसंख्या होती ती 16. 2 षटकांची अंतिम धावसंख्या 16. 3 बाद 16 अशी अद्ययावत स्थिती आपण पाहतोय दापोडे संघाची. भरत पाटील पॅम टीम दापोडे संघ मात्र पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला थोडासा बॅकफुटला आहे. खराब क्षेत्ररक्षण आउटफील्ड दमदार येतो चौकार. नरहरी पाटील तुमच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आले तर तुमच्यासाठी सन्माननीय. चौकार आले तरी सुद्धा सन्माननीय महेशदादा भोईर यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज आहे. महेशदादा भोईर यांच्याकडे एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आपल्या बॅटमधून सलग 2 चेंडूमधून 2 चौकार किंवा 2 षटकार जरी आले तरी आपण या बक्षिसाचं पात्र ठराल. सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आपण या. चला सिद्धिविनायक अंजूर संघ अवेलेबल दिसत नाही आहे. नवकर संघाचा कॅप्टन विदेश भाऊ आपण थांबा. ओके अरे वा थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. नरहरियाच्या बॅटमधून दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का. यास नरहरी पाटील तुमच्यासाठी बक्षीस लावणार होतो आम्ही. शिवा मात्रे यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी होती. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी तब्बल त्यांच्याकडे 2222 होते. मला वाटतं त्यांचे लाडके जाऊयात आपण. धावसंख्या 22. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज दीपक. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू अराउंड द लेग. त्रिफलाचित फलंदाज बाद होतो विष्णू. एक महत्त्वाचा विकेट प्राप्त करतो गोलंदाज. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडू सर एस्टनवर बदलतोय. अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज बाद होतोय विष्णू पाटील. याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय राजेश पाटील. आता राजेश पाटील याच्या खांद्यावर ही जबाबदारी असेल. संघ थोडासा अडचणीत आहे आणि त्यामधून सावरण्याची क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे. उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. चांगला खेळ त्याच्याकडे आहे.
मात्र बघूया या परिस्थितीमधून संघाला सावरण्याचं काम राजेशाच्या माध्यमातून केलं जाईल का, अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. दापोडे संघ थोडासा आपण बॅकफुटवर पाहतोय. दापोडे संघाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा आपण पाहिली. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बिग मोठी स्पर्धा, सर्व गोष्टी अवेलेबल. भरत पाटील फॅम टीम आणि त्यांच्याच नावानं त्या स्पर्धेचा बोलबाला आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला, अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक दक्ष सचिन म्हात्रे याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मिळतं. फक्त आणि फक्त एक धाव. या एक धाव्याने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होती ती 23. सिद्धिबेन कांजूर संघ मला वाटतं या ठिकाणी आज उपस्थित नाही आहे. त्या अनुषंगानं यानंतरचा सामना असेल विजेता संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या दोन संघामधून. त्या अनुषंगानं वडूनगर संघाचा कॅप्टन विद्येश पाटील आपण कुठे जाऊ नका. ऑनसेटचा फटका साजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे, मात्र आता झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. झोली थोडीशी फाटकी निघाली, झेल सुटला, जीवदान मिळालं आणि ह्याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 25. तीन षटकांच्या धावसंख्या होती ती 25. 18 चेंडू आणि 25 धावा असं आपण समीकरण पाहतोय. आता शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर स्लॉगर ज्याला आपण म्हणतो हाणामारीचं षटक आहे आणि शेवटच्या अंतिम ओव्हरमधून बघूया आज संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज अनिल. चौथ्या षटकाला प्रारंभ, सुरुवात अगास आणि गोलंदाज अनिल येतोय. संदेश मात्र पॅम टीम जय कार्यक्रमाचा कालबार या संघाचे करता धरता संदेश संदेश भगवान मात्रे. चांगला चेंडू 30 रुपयांचे चेंडू फक्त ऑन साईड ऑफ साईडचा फटका आपण पाहिला. चेंडू तो मिड ऑफवर चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण नितेश मिड ऑफवरून जाऊन चेंडूला सुंदररित्या कलेक्ट करतो. मात्र त्याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज झाला आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 27. ओव्हर क्रमांक शेवटचं अंतिम अखेरचं. अतिशय चांगला फटका, स्क्वेअर कट केलं होतं चेंडूला. चेंडू शॉट तळम्याला जातो इनफिल्डमधून. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 28. ओव्हर क्रमांक 4. आदित्य 11 टीम प्लस यांच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाच्या स्पर्धेचं आयोजन आणि खास करून या स्पर्धेची संकल्पना देखील उत्तम दर्जाची आपण पाहिली. येणाऱ्या प्रत्येक यजमान संघाचं खास करून या ठिकाणी स्वागत आणि सन्मान देखील केलं जातं आणि खास करून जेवणाची सोय देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचं जेवण खऱ्या अर्थाने संघाच्या माध्यमातून प्रत्येक संघाला पाठीराख्याला दिलं जातं. क्या बात आहे. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बीट झाला, फलंदाज बीट झाला. एसटी रक्षक पंचांचा लेग बाईस एक धावेचा निर्माळा. धावसंख्या 29. चेंडूला बिगेट मोठा पटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता चेंडू जातो बॅटची आउटसाइड एज घेऊन शॉर्ट पॉईंटला एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 30 रन. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. प्रॉपर संपर्क साधता आलं नव्हतं. नितेशाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मला वाटतं फलंदाज धावचित बाद नाही का, सेफ आहे, बाद आहे ना, तिकडचा केले ना त्याने. हो आउट आहे.
अतिघाई यांनी कुठंतरी संकटात नाही आहे. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली ते दुसरी धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव त्यानं महत्त्वाचा फलंदाज दवचित बाद झाला राजेश. नेक्स्ट बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आता थोडंसं उशीर झालेला आहे या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी, कारण की या फलंदाजाकडे चांगली क्षमता आहे. कित्येक स्पर्धामध्ये आपण पाहतो नेहमीच थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट सचिन पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूसाठी हा फलंदाज देखील नॉन स्ट्राईकला आहे, म्हणजे संधी प्राप्त होणार नाही. 31 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचा चेंडू बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचा कॅप्टन आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. पहिल्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने विद्येश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ केला. काय कमालीचा खेळ, एक उत्तम दर्जाच्या संघाला या ठिकाणी पराभूत केलं. अर्थातच जयभजन कारिवली एक मोठं नाव आहे आणि मात्र ह्याच नावाला आज पराभवाची धूळ चारली विद्येश पाटील यांच्या संघानं. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल दहिबले, चांगला फटका आहे, गॅपमधून चेंडू जाईल. यास अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. आता मात्र एक धावसंख्येला चांगला आकार येतोय या चौकारानं. छत्तीस धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 37 धावांची गरज. निलेश पाटील 37 धावांची गरज. बॉल घेतले दोन्ही हो सिमिलर काल वरची बॅट आहे आम्ही जास्त हारलो फायनल 6 वरची गेली पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा आज प्रारंभ सुरुवात आगास स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून देखील चांगल्या उत्तम लढती आपण या ठिकाणी पाहतोय. आज सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जोशी 11 भादवड या संघाने अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. 2 सामने जिंकून हा संघ आजच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. चालू सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 दिग्गज संघामध्ये एका बाजूला जय कालिकामाता कालवार तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. भारत पाटील फॅम टीम मात्र साजेशी कामगिरी खऱ्या अर्थानं पहिल्या 4 ओव्हरमध्ये दापोडे संघाला करता आली नाही आहे. धावा झाल्या फक्त आणि फक्त 36 आणि 37 धावांचं लक्ष आणि त्याच आव्हानाचा किंवा त्याच लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये जय कालिकामाता कालवार या संघाची सलामी जोडी एंटर होते. प्रवीण आणि बाळा. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकांची जबाबदारी राजन पाटील. आज खऱ्या अर्थानं राजन पाटील याला फलंदाजी करताना साजेशी कामगिरी साधता आली नाही. मात्र बघूया गोलंदाजीमध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल का. फायटिंग टोटल पहिली ओव्हर निघली ना तर मग जमते का. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटकाचा तो गोलंदाज राजन पाटील. रॅटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज आणि स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन प्रवीण. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जागेवर येतोय मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाते आणि एक धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय प्रवीण. संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती बिन बाद 1 ओव्हर क्रमांक पहिलं. 37 धावांचं लक्ष्य आहे. अतिशय चांगला चेंडू ॲक्सप्रेस डिलिव्हरी बेगबान चेंडू बीट करतो फलंदाजला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता किंवा चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. पटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं जे आश्रय आहे तुमचं फुटवर्क. मिस टाइम स्ट्रोक चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज राजन पाटील. ज्या विकेटची आवश्यकता तोच विकेट प्राप्त करून देताना गोलंदाज राजन. आपण या अगोदर पाहिलं राजन याला फलंदाजीमध्ये साजेशी कामगिरी साधता आली नव्हती. मात्र काय कमालीची गोलंदाजी नेहमीच संघामध्ये 100% देण्याचा प्रयत्न ज्या खेळाडूचा असतोय तो राजन. मैदानाच्या आतमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला महत्त्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये देवेश. खऱ्या अर्थानं जर आपण एकंदरीत दापोडे संघाचं अपडेट पाहिलं तर तालुका क्रिकेटमध्ये सर्वात रँकिंगचा संघ आहे आणि कदाचित या दुखण्यातून तो सावरला तर मला वाटतं थांबणार नाही आहे. आजचा दिवस नक्कीच गाजवेल हा संघ. तर खऱ्या अर्थानं या सामन्यामधून फलंदाजी करताना थोडासा त्या संघाला आपण बॅकफूट पाहिलं. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या संघाला करता आली नाही आहे. मात्र काय कमालची गोलंदाजी राजन पाटील याच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक पहिलं. बॅट्समन अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. आतापर्यंत 4 चेंडूमधून फक्त एक धाव खर्च करताना महत्त्वाचा विकेट ज्यानं प्राप्त केला. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक राजेश झलक जज करतोय. कमालीचा जज मैदानाच्या आतमध्ये अतिशय प्रतिम उत्तम दर्जा झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाची दुसरी विकेट. आळ्या पावली फलंदाज नितेश का देवेश याची खेळी संपुष्टात. खऱ्या अर्थानं चालू सामन्याचा आपण अपडेट पाहिलं तर कालवार संघाला मोठ्या पटक्यांची काही गरज नाही आहे. फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला आपण समजतोय. 24 चेंडू 37 धावा जास्त मोठं आव्हान नाही आहे.
हॅलो बोला. हां 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 ओके ओके. दापोडे संघाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत आणि खास करून दापोडे संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा समर्थक तुमच्यासाठी देखील स्पेशल ऑफर आहे शिवाभाई यांच्याकडनं, शिवा म्हात्रे यांच्याकडनं. जर दापोडे संघ या स्पर्धेमधून आपले विजय संपादित करतोय तर जे पाठीरेखे आहेत, जे त्यांचे प्रेक्षक आहे, त्यांच्यासाठी एक स्पेशल लागेल ती ऑफर आहे. क्या बात आहे. शिवा म्हात्रे यांचं नेहमीच सहकार्याचा हात आयोगांच्या पाठीशी. आता मात्र प्रत्येक संघासाठी देखील त्यांच्याकडनं बक्षिसांची खैरात देखील केली जाते आणि खास करून दापोडे संघावर मला वाटतं त्यांचं जास्त प्रेम आहे. त्या दापोडे संघासाठी देखील त्यांच्याकडनं ऑफर दिली जाते. बघूया दापोडे संघ या स्पर्धेमधून आपलं विजय संपादित करेल का. मात्र पहिल्या ओव्हरमधून अतिशय अप्रतिमाने उत्तम दर्जाची कामगिरी, खऱ्या हातानं फलंदाजी करताना थोडंसं साजेशी कामगिरी साधता आली नव्हती. मात्र काय कमालीची गोलंदाजी केली, ज्यानं खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि महत्त्वाचं विकेट 2 प्राप्त केले. संघाला परिपूर्ण फ्रंटफूटवर घेऊन आले राजन पाटील. दुसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज येतो राजेश. आता मात्र या ठिकाणाहून दापोडे संघ पलटवार करेल का. देवेश स्ट्राईक रोटेट करतो, नॉन स्ट्राईकला प्रवीण. राजेश फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजलाय. खराब चेंडू, उत्तम प्रहार आणि जसं प्रश्न तसं उत्तर. पहिला चेंडू थोडासा चुकीच्या पद्धतीने आता गोलंदाज राजेश आणि त्याच चेंडूला प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना फलंदाज देवेश याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका सदला. चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकाराला. धावसंख्या 4 ने पुढे 6. दापोडे संघाकडे बघा भांडवल फार कमी आहे, त्या अनुषंगानं आपण खर्च देखील थोडासा जपून करा. पुन्हा एकदा गोलंदाज, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक झाली होती. डॉट चेंडू आहे, फलंदाज कदाचित बाद नसावा. पंच काय निर्णय देतील. डायरेक्ट हातात बॉल गेले ना. तसं नाही, पण प्लस कीपरला असला होता तो अल्ला सला नाव आहे ना तो. फलंदाज या ठिकाणी बाद होते. देवेश थोडासा स्टेपवर जातो, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एसटी रक्षक देखील आपण दक्ष पाहिला आणि कुठल्या प्रकारची चूक न करता त्यांनी स्टंपिंग केलं आणि महत्त्वाचा फलंदाज देवेश याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतं दीपक. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत आणि या प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे आदरणीय गणपत भोईर आणि खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सल्लागार शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मानित देवान थळेसाहेब यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद साहेब. सध्या आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेता. ऑर्गनाइज कमिटी तथा आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. धन्यवाद. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला, अतिशय चांगला फटका तिसऱ्या पद्धतीने. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. रनिंग बिटवी अतिशय सुंदर. 2 धावा कंप्लीट. 2 धावा सगळ्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 8. 37 धावा करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अद्यवस्थिती कालवार संघाची पाहतोय 2 बाद 3 बाद 8. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. म्हणजे पारडं जड आहे ते दापोडे संघाचं. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस. अपिलामध्ये विश्वास कमी आणि जल्लोष थोडासा मला वाटतं जास्त बसतोय. पंच संमत नाही आहेत.
वेगवान चेंडू होता, बीट झाला फलंदाज. प्रश्न पंचांना विचारला मात्र पंच संमत नव्हते. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दापोडी संघाच्या माध्यमातून कमी भांडवल असताना काही कमालीचा खेळ. आता मात्र परिपूर्ण कमबॅक. आता मात्र फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका साजलाय. चेंडू जाईल जाईल आउट ऑफ द पार्क. खराब चेंडू उत्तम जसं प्रश्न तसं उत्तर. आणि पुन्हा एकदा पलटवार. चौका पण फुलटा असा. समीकरण बदलते. आता येणारी चेंडू 12 आणि विजयासाठी 23ची गरज. सामन्यावर पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. जय कालिका माता कालवार. पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक होतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो निलेश. कित्येक स्पर्धामधून ज्याला आपण पाहिलं अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. आज देखील या महत्त्वाच्या सामन्यामधून तेच सातत्य आणि तीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल का? हॅलो. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. परिपूर्ण बीट होताना फलंदाज. येणारा चेंडू 11 विजयासाठी 23ची गरज. चेंडूला ऑनसाइडचा फटका साजला. चेंडू जातोय मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्त्वाची विकेट. धावचित बाद. प्रवीण म्हात्रे याची खेळी मात्र संपुष्टात. अतिगाई आणि कुठेतरी संकटात नाहीये. येणारे चेंडू आता 10 आणि विजयासाठी 22ची गरज. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय संभाजी. चला थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका साजलाय. व्हॉट अ कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाची विकेट. कदाचित हा मोठा फटका जर आला असता तर सामन्याला कलाटणी देणार फटका असता. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर याला महत्त्वाचं स्थान नसते. फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील सुरेख सुंदर होता, मात्र क्लिअर करू शकला नाही. वाईट ऑफ लॉंग ऑन सीमा रेशिया. फलंदाज बाद होतोय संभाजी म्हात्रे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय कपिल. सचिन म्हात्रे याला.
हॅलो. येणाऱ्या चेंडू न विजयासाठी 22ची अजूनही गरज. सामन्याला परिपूर्ण कलाटणी देणारं षटक आपण पाहिलं. ओव्हर क्रमांक पहिल्यामधून राजन पाटील याचं काय कमालीची गोलंदाजी. फक्त धावा खर्च केल्या 2. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सचिन. अतिशय खराब चेंडू आणि चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. खराब चेंडू उत्तम प्रात. जसं प्रश्न तसं उत्तर. हाफ टेकर पद्धती चेंडूचा शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. फलंदाज शप्पल झाला. ऑनसरचा बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ दी पार्क. सीमारेषा बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. या साधावेने आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. संघावर पुन्हा एकदा साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय. जे कालिकमाता कालबार. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 16ची गरज. 16 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागून दुसरा बॉल द्या त्यांना, जुना लागतो. समीकरण बदलते. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. या साधावेने थोडासा कालवार संघ कमबॅक करतोय. सचिन मात्र याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. ज्या फटक्याची एक नितांत गरज. तो फटका सचिन मात्र याच्या बॅटमधून सदला आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क. सीमारेषा बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकाराला. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. अतिशय चांगला फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. अति घाई आणि कुठंतरी संकटात नाही. समीकरण बदलतंय आता बघा. या चौकारानं पुन्हा एकदा या सामन्यामधून परिपूर्ण कमबॅक होतोय संघ कालबार. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 12ची गरज. 7-12 7-12. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर असणार. येणारा चेंडू 6 आणि विजयासाठी 10ची गरज. 10ची गरज. पलटवार. या ओव्हरमधून थोड्याशा धावा जास्त खर्च झाल्या. 13. शेवटच्या अंतिम ओव्हरला प्रारंभ. येणारे 6 चेंडू विजयासाठी 10ची गरज. या 10 धावा डिफेन्स ठेवता येतील का गोलंदाज दिनेश पाटील याला. या अगेन्स्ट कालवार संघाच्या माध्यमातून या धावा काढल्या जातील का. याचं उत्तर थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून दिलं जाईल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघांमध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. अतिशय अतितटीचा सामना. रोमहर्षक सामना. जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. छत्रपती शिवाजी महाराज वडवणूक संघाचा कॅप्टन आपण टॉसशी संपर्क साधा प्लीज. विदेश भाऊ आपला कॅप्टन पाठवा. विशाल भाऊ या. ज्यांचा आज वाढदिवस आहे तुम्ही लकी या संघासाठी.
पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर धावा आल्या तर कमबॅक होईल कालवार संघ आणि पहिला दुसरा चेंडू डॉट गेला. चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन व्यवस्थित हिट करता आली नाही. बिग हिट घेण्याचा प्रयत्न निश्चित पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. अतिशय कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव चेक्टरौका आदेश देताना गोलंदाज दिनेश पाटील. येणारे 5 चेंडू विजयासाठी 10ची गरज. 5 चेंडू 10 धावांची गरज. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय, गॅप आहे, चेंडू जाईल जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं. स्टिअर केलं चांगलं चेंडूला आणि चेंडू थर्डमॅन सीमारेषा कदाचित या मैदानाला गुदगुल्या करत 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 सीमारच्या बाहेर जाणारा चौकार आला. या चौकारानं पुन्हा एकदा पलटवार. कालवार संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय. येणारे चेंडू 4 विजयासाठी 6ची गरज. अतिशय रंगत आणि चुरशीचा सामना म्हणून आम्ही सांगत असतोय, लो स्कोरिंगचे सामने कधी कधी रंगतदार आणि चुरशीचे होत असतात. या सामन्यामधून मात्र खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजन, प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडं. येणारे 4 चेंडू विजयासाठी 6ची गरज. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात फक्त चेंडूला टॅप केलं. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून देखील फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. येणारे चेंडू 3 आणि 4 धावांची गरज. काय कमालीचा खेळ. मैदानाच्या आतमधून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी दीपक म्हात्रेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने दीपक म्हात्रे असं जर आपण एकंदरीत क्रिकेटचं अपडेट पाहिलं तर टेक्निकल बॅट्समन ज्याला म्हणता येईल, बेस्ट टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेट. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा हा खेळाडू आहे. 3-4 ना 3-4 3 चेंडूचा खेळ बाकी 4ची गरज. हलक्यात बॅटने फक्त चेंडूला थोडंसं पोस्ट केलं ऑन साईडला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल जाईल जाईल. आणि याच बरोबर या महत्त्वाच्या सामन्यामधून एक महत्त्वपूर्ण विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालबार. खऱ्या हातानं कमी धावा असताना संघर्ष उत्तम दर्जाचा आपण पाहिला. जसं उत्तर निश्चित मैदानाच्या आतमध्ये दापोडे संघाने देखील दिलं. मात्र चला कमालीचा खेळ. आज खऱ्या हातानं या मैदानात मॅच बघताना प्रेक्षकांना देखील असं वाटलं असेल दापोडे संघ फक्त आणि फक्त त्यांच्या चुकीच्या कारणाने हारला. कारण की